नमस्कार फ्रेंड्स, सानिका फॅमिली व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि माझं नाव मनीषा आहे। मी आज यासाठी व्हिडिओ काढलेला आहे की हे पहा आमची चंपा आहे आणि खूप दूध देते सकाळचं। हे सकाळी पण आणि 4 वाजता पण दूध काढलं जातं आमच्या। आणि ह्या 2 शेळ्या आहेत, हे पहा। शेळ्या आहेत आणि हे छोटस म्हशीचं पिल्लू आहे आमच्या चंपाचं, हे पहा। तर फ्रेंड्स, मी इथली आता थोडीफार स्वच्छता करणार आहे। आणि हे पहा, गोटा आहे आमचा आतमध्ये, एक म्हस आणि 2 शेळ्या आणि एवढंच आहे आमचं। त्यामुळे एक छोटासा गोटा आहे, परंतु सकाळी तिला बाहेर बांधलं जातं, दूध काढण्यासाठी बाहेरच आणलं जातं तिला। आणि चला तर मग जरा इथली स्वच्छता करून घेते। ही पहा, शेळीचे पिल्ले किती छान आहे। ही तर फ्रेंड्स, ही पेंड आहे, हे बघा। आणि हे जनावरांना दूध काढायच्या अगोदर आम्ही म्हशीला घालतो, अर्धा तास भिजवून मग घालतो। त्यामुळे म्हशीला दूध भरपूर येतं
आणि आम्हालाही त्याचा खूप फायदा येतो. चला तर घालूया. तर अशा प्रकारे मी इथली शेळ्यांपसली वगैरे स्वच्छता सगळी करून झालेली आहे माझी. आणि ते शेण होतं तेही मी नेऊन लावलेलं आहे आणि ते वाळल्यानंतर आम्ही त्याचा उपयोग पाणी तापवण्यासाठी करतो. आणि तर अशा प्रकारे आमची रोजचीच कामे असतात ही. आणि आता दूधही काढलेलं आहे म्हशीचं आणि दुधाचा आम्ही उपयोग आम्हाला फार होतो गवळ्याला घालून आणि उरलेलं दूध घरी ठेवून घेतो आणि मुलांनाही मी संध्याकाळचं हळद आणि तुळशीची पानं घालूनच दूध देते आणि त्यामुळे मुलांची तब्येतही चांगली राहते. आणि घरचं दूध असल्यामुळे घट्ट असतं, त्यात पाणी वगैरे काय मिक्स नसतं, त्यामुळं खूपच तब्येतीला मुलांच्या माझ्या छान आहे ते. आणि त्यामुळं आम्हाला खूप जनावरांचा खूपच फायदा होतो. आणि चारा वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही कारण शेती वगैरे आहे ना आमची, त्यामुळं चारा वगैरे भरपूर असतो. तर अशा प्रकारचं आमचं रोजचं रुटीन असतं. तर आमचा कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मनापासून सांगत आहे मला सपोर्ट करा, असेच माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.